जी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता जसं कोणी चादरी वाटल्या गरिबांमध्ये किंवा कुठे भंडारा केला किंवा कोणती पाणपोई बनवली, कोणत्या धर्मशाळेला मदत केली, कुठे हँडपंप लावला, तर ह्या गोष्टी धर्मासाठी कामाच्या आहेत. पण गुरु विना म्हणजे गुरु केल्याशिवाय आपण जी ही पुण्य करतो ती व्यर्थ सांगितली आहेत. आणि मग हे देखील सांगितलंय की जशी कर्म केली असतील तशी सगळी मिळतील. जरी तुम्ही पक्ष्यांना दाणेच टाकले असतील तरीही ते तुमचं पुण्य म्हणून लिहिलं जाईल. तुम्ही मुद्दामहून एखादी मुंगी जरी मारली तेही तुमचं पाप म्हणून लिहिलं जाईल. जोवर गुरु नाही धारण करत जितकी जीव हिंसा तुम्ही करता ती तुमचं पापकर्म म्हणूनच लिहिली जाते. तर सांगायचा भाव असा आहे की पाप तर खूप सारी करतात दररोज, आणि पुण्य कधी कधी तरीच करता तुम्ही, ज्याला तुम्ही पुण्य मानत होता गुरुशिवाय. आता हे पण सांगितलंय की जो जसं कर्म करेल तसं फळ देईल भगवान, हे सुद्धा नक्की आहे. आता हेही म्हटलंय की गुरुबिन माला फेरते गुरुबिन देते दान, गुरुबिन दोनों निष्फल है पूछो वेद पुराण. तर आता गुरुशिवाय जे दान केलं हे व्यर्थ आहे. तिथे असं सांगतात की जे केलं आहे ते नक्कीच मिळणार. तर ह्याचं त्यामागे एक गुपित आहे, त्याला अध्यात्मज्ञान म्हणतात. आता जसं एखाद्याने चांगलं दान केलंय, भंडारे केले आहेत आणि चादरी वाटल्या आहेत, पाणपोया बनवल्या, पक्ष्यांना दाणेसुद्धा टाकले आहेत, तर पुढच्या जन्मात गुरु न केल्यामुळे त्याला मनुष्य जीवन नाही मिळणार. नेक्स्ट जीवनात समजा तो कुत्रा बनला पुढच्या जन्मात, आणि कुत्र्यांची अवस्था तुम्ही बघता आजकाल. एका कुत्र्याला किती फॅसिलिटीज दिल्या जातात त्या शेठ सावकाराकडून जो कुत्र्याला पाळतो. वेगळी अशी त्याची रूम असते खोली, आणि त्यात AC लावलेला आहे, कूलरही लावले आहेत. पूर्वी कूलर लावायचे, आता AC लावले जातात त्यांच्यासाठी. आणि त्याला खायला पण खूप छान जेवण मिळतं. दिवसा नोकर आंघोळ घालतात, छान फिरवून आणतात. आणि मग काय होतं, गाडीमध्ये तो कुत्र्याचा मालक तर ड्रायव्हर बनतो आणि कुत्रा मालकाच्या सीटवर बसून अशी मान बाहेर काढून बघत जातो ऐटीत. आता कुत्र्याने मागच्या जन्मात गुरु न करता दानधर्म केले, मालकांनी ते दिले त्याला. सामान्य व्यक्तीला देखील त्या सोयी मिळत नाहीत ज्या त्या कुत्र्याला मिळतात. कार देखील आहे, ड्रायव्हर देखील आहे, AC रूमही आहे, खायला आधुनिक जेवण पण आहे, खूप चांगला आहार आहे, फार मोठं प्रेम मिळत आहे. आता ह्या जन्मात त्याने जे काही केलं होतं, गेल्या जन्मात गुरुशिवाय सगळं पुण्य दिलं त्याला काळ भगवानाने. हे तर द्यावंच लागतं, जसं कर्म असतं तसं फळ तर देणारच देणार. पण ती सुविधा मिळाली कुत्र्याच्या जन्मात, आणि नेक्स्ट जन्म त्याचा डुकराचा असेल. आता सांगा कोण त्याला ठेवेल गाडीत आणि कारमध्ये वेगळी खोली बनवून? आता काय मिळणार त्याला? आणि जर त्या पुण्यात्म्याने गुरु धारण केले असते आणि मग दान केलं असतं, एकतर पार झाला असता, नाहीतर हे मनुष्य जीवन मिळालं असतं, सुखही मिळतं आणि मनुष्य जीवनात परत भगवानाने येऊन सांभाळलं असतं. त्याचा नियम आहे, जो जन मेरी शरण है ताका हूम दास, और गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाश. आज हे दोनच विषय आहेत सत्संगाचे की एकतर एकदा का जो मालकांना शरण येतो आणि त्याचं अकाउंट उघडलं, जसं एखादा रोगी आहे आणि डॉक्टरने उत्तर दिलं आणि इथे आला, त्याला इथे नव्हतंच यायचं, अगदी फास्ट लागायची वेळ आली, सगळे रस्ते बंद झाले, तेव्हा इथे आला, हेही चांगलं भाग्यच त्याचं, त्याला नाम मिळालं. आता येतात की आमची व्यक्ती बरी होऊ दे, मग चांगली गोष्ट आहे.
आणि तो नाम घेऊन गेला, त्याने भक्ती केली आणि त्याचा मृत्यू झाला, तर तो ह्याचा परमात्म्याचा मुलगा झाला. आता तुम्हाला हेही सांगितलं होतं की हा मंत्र, पहिला मंत्र घेतल्यामुळे आणि त्याच्या काही जपामुळे बरीचशी मानव जन्म प्राप्त करण्यायोग्य अशी कर्मे बनतात तुमची. मग त्यांच्या मृत्यूनंतर लगेचच मृत्यू तर येणारच, तर एक वस्त्र बदलून येईल, कुर्ता पायजामा, येताच परत भक्ती मिळेल आणि अशा घरात जन्म घेईल जिथे आधीपासून भक्ती होत असेल, मिळेल त्याला. तर आपण तर आपल्या स्वार्थाला काउंट करत असतो की ह्यांनी अजून जगावं, धंदा करावा, कमवावं, आणि जर ह्याचा काही इलाज झाला नाही, कितीही प्रिय मुलगा असो, मुलगी असो, आणि ती रोगी होऊन जाते, ट्रीटमेंट करून आपण थकतो, तेव्हा तुम्हीच म्हणता की भगवान ह्याला सोडवून टाक. स्वतःच्या मुलाच्या बाबतीतही म्हणावं लागतं की हे भगवान याला नेलेस तर बरं होईल. दुःखी होत आहे. आता जर भगवानाने नेलं नाही तर काळ नेईल, बिन नामाचा, तर नाम घेऊन मग मेला तर भगवानानेच नेलं त्याला, आणि मग परत जन्म देईल मनुष्याचा. तर मागची सगळी पापं नष्ट करून त्याची नव्यानं भक्तीला सुरुवात करून मग 2 जन्मात पार करतीलच परमात्मा. तर किती मोठं पुण्य आहे, केवढा मोठा बेनिफिट आहे तुम्हाला मिळालेला. दुसरी गोष्ट ही आहे की इथे येणारा अगदी सगळीकडून हरलेला असू दे आणि सत्य समर्पित भावाने, कारण की परमात्मा आत्म्याचा सोबती आहे, ह्या मनाचा सोबती नाही. मन तर वरवर हो म्हणत असतं आणि आत्मा रडून हो म्हणतो, आणि रोगी ज्या दिवशी असं हो म्हणून असं खऱ्या मनाने म्हणतो की हे भगवान, आयुष्यभर तुमची भक्ती करीन आणि कोणताही ह्यानंतर फालतूपणा करणार नाही, पक्की गॅरंटी आहे, तर लगेच ऐकतो, रोज फरक पडायला सुरुवात होते. तर अशा प्रकारचं समर्पण हा तेव्हा करेल जेव्हा ह्याला ज्ञान होईल. आता तर कोणाच्या तरी सांगण्यावरून आलं की चला तिथे बरे होतात, चला तिथे बरे होतात, टीव्हीवर पाहिलं, अमुक अमुकनी सांगितलं की मी बरा झालो, तर ते बरे झाले, ते खोटं नाही बोलत, ते इथेच सापडतील, बेशक विचारा त्यांना चालताना फिरताना. आणि जे नाम घेऊन बरे नाही होत, ते का नाही होत आहेत? सतगुरु के दरबार में कमी कहे की ना, अनसमोज ना पावता तेरी चूक चाकरी मा. ह्या कारणामुळे त्याला लाभ नाही मिळाला तर त्याच्यामध्ये काही दोष आहे, त्याच्या काही सेवेमध्ये समर्पण भाव कमी आहे. आणि जेव्हा आपण समर्पित होतो तेव्हा समजा की आपण सगळ्या पूजा सोडून, सगळ्या मर्यादा सोडून एका मालकाच्या मार्गावरून, परमात्म्याने सांगितलेल्या मार्गावरून जाऊ. तेव्हा आपण अन्य उपासना बंद करू, जेव्हा आपण एका परमात्म्यावर आश्रित होऊ. आम्ही पूर्वी न जाणो किती व्यभिचार करत होतो. अमुक अमुक देवाची पूजा करा, अमुकची पूजा करा, अमका पीर पूजा, तमुकची पूजा करा. आणि आता आपण एकच पती करायचा, एक मालक, एक पती, एक स्वामी, कबीर भगवान. आणि जेव्हा तुम्ही हृदयापासून स्वीकार करता ह्या परमपित्याला, आणि मग बघा, पति भरता जमी पर जो जो धर पाव, समृत झाड़ू देत है ना काटा लग जावे. सांगतात अशा भावामध्ये तुम्ही येता की कबीर साहेबांच्या शिवाय दुसरा कोणी भगवान नसेल तुमच्या हृदयामध्ये, आणि अन्य कोणत्याही देवाकडून, झाडफूकवाल्याकडून प्रयत्न स्वप्नातही करू नका, विचारच नका करू, तर तुम्ही पतिव्रता पदावर याल. कहे कबीर सुनो भी साधो, मैं तो हूं विश्वास में. विश्वास ठेवलास तर मी तुझ्यासोबत आहे, अविश्वास दाखवलास तर मी तुझ्यासोबत नसेन. जसं तू करशील तसं तुला देईनच. तर अशा प्रकारे इथे कमी नाही राहणार. कमी असेल तर तुमची एखादी तुमचीच कमजोरी असेल जी दूर करण्यासाठी ज्ञान ऐकवलं जातं. तर इथे येणाऱ्या व्यक्तीच्या दोन्ही हातात लाडू आहेत. इथेही सुख, आयुष्यही वाढेल आणि संपूर्ण मोक्ष, नेहमीसाठी सुखी व्हाल. आता ह्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. आणि काय सांगतात, हे ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला अशी स्थिती जाणवेल, सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, जय सतगुरु मिलते नहीं जाते नरक दुआरे. नरक द्वार में दूत सब करते खेचातान, उनसे कभू नहीं छूटता फिर फिरता चारों खाली. चार खानी, हे 4 प्रकारचे पशु पक्षी, जलचर,
हे जे किडे आहेत सगळे 4 खाणीमध्ये येतात. 4 विभागात वाटले या प्राण्यांना. 4 खानी में भ्रमता कभू न लगता पार, सो फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार. हाय हाय. ह्याला शरण आल्यावर प्रथम मंत्र प्राप्त झाल्यावरच पहिली गोष्ट तर नाम घेतल्यावर मग काळाच्या किंवा हा मृत्यू जवळ नाही येऊ शकत तुमच्या. परमात्म्याशी परिचित ते महापुरुष देखील सांगतात, काल डरे करतार से जय 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 जगदीश, जोरा जोड़ी झाड़ता पगरज डरे शीस. आता काय सांगतात, काल जो पीसे पीसना और जोरा है पनिहार, ये 2 असल मजदूर हैं मेरे सतगुरु के दरबार. जोहरा म्हणतात मरणाला. कारण की पुण्यात्म्यांनो, ह्या अध्यात्म मार्गातले काही शब्द वेगळे असतात. तर ते समजण्यासाठी आपल्याला समजावलं पण जातं सोबतच. जसं गीता अध्याय नंबर 7 मधल्या श्लोक नंबर 29 मध्ये त्यात लिहिलं आहे, जरा मरण मोक्षाय यतंती ते ब्रह्मतत्विदु कृष्णम अध्यात्मच अखिलच कर्मम. की जे जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतात. इथे जरा म्हणजे आहे वृद्धावस्था आणि मरण म्हणजे मृत्यू. तर ते तत्ब्रह्मशी त्या परमात्म्याशी परिचित झाले आहेत, जे जगातल्या इतर कोणत्याही इतर वस्तूकडे लक्ष जास्त जात नाही. भगवान जे देतो त्यात समाधान मानतात आणि आपला भक्ती उद्देश ठेवतात. आणि जरा म्हणजे म्हातारपणातले कष्ट आणि मृत्यूचे कष्ट ह्यापासून वाचायचा प्रयत्न करतात. त्यांनी त्या भगवानाला ओळखलंय आणि सगळ्या कर्मांना ओळखून चुकलेत. तर तिथे जरा म्हणजे आहे मृत्यू, जरा म्हणजे वृद्धावस्था. आणि इथे जोहरा म्हटलंय की जमजोरा जा सेड रे. जोहरा म्हणजे मृत्यू आणि काळाचे दूत. मग इथे म्हणतात काल डरे करतार से जय जय जगदीश, आणि और जोहरा जोरा हा मृत्यू जोडी झाडता. म्हणजे परमात्म्याच्या वाहना साफ करतो. हा म्हणजे नोकर, खरा नोकर आहे हा मृत्यू. नोकर मालकाच्या आज्ञेशिवाय काही काम नाही करू शकत. काल जो पीसे पीसना, आधी राजा लोकांचे म्हणजे नोकर दळायचे. म्हणतात की हा काळ इथल्या 21 ब्रह्मांडांचा स्वामी ब्रह्म, हा तर सद्गुरू कबीर भगवानांचा असं समजा दळण दळणारा नोकर आहे, जे सगळ्यांची व्यवस्था ह्याच्याकडून करवतात असं समजा. म्हणजे हा नोकर आहे, त्याच्या आज्ञेनेच सगळी कामं चालली आहेत. आणि जोहरा झोडी, जोहरा म्हणजे मृत्यू, झोडी म्हणजे वाहना साफ करतो. और पगरज डारे शीस. चरणाची, परमात्माच्या चरणाची धूळ माती कपाळाला लावतो. तेव्हा नोकर एक मालकाच्या मुलांची हानी कशी काय करू शकतो. तर तुम्ही झाला आहात मालकांची मुलं, जी शरणी आला आहात. तर काय सांगतात, काल डरे करतार से जय 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 जगदीश, और जोरा जोड़ी झाड़ता पगरज डारे शीस. काल जो पीसे पीसना, और ये जोरा है पनिहार. आता दुसऱ्या शब्दामध्ये सांगत आहेत की हा काळ इथल्या ज्या सगळ्यांना खातो तो तर परमात्म्याचं दळण दळतो. आणि मृत्यू भगवानाकडे पाणी भरतो. पाणी भरणं म्हणजे दासी असायच्या राजांकडे. और आणि ये 2 असल मजदूर हैं मेरे सतगुरु के दरबार. गरीबदास जी सांगत आहेत, तर तुम्ही त्या परमात्म्याला शरण आला आहात. तर इथे काय सांगत आहेत की सतगुरु के उपदेश का अब लाया एक विचार, और जय सतगुरु ना मिलते तो जाते नरक द्वार. नरक द्वार में दूत सब फिर करते खेचा ताणे. आता तुम्हाला पकडून जर कोणी विहिरीत पडू इच्छित असेल तर काय खुश होऊन पडाल. सगळे हातपाय माराल, ओरडाल, बॅक माराल जेवढी तुमची क्षमता असेल. मग तिथे तर नरक सुद्धा, विहीर सुद्धा हाहाकार माजलेला चोपून काढले जात आहेत. कोणी सडत आहेत, कोणाला कावळे ओरबाडत आहेत,
आणि त्या खड्ड्यात खंदकात तुम्हाला फेकण्यासाठी नेलं जात आहे समूहाच्या समूहांना. हजारोंच्या संख्येने यमदूतांनी भाले पकडलेले असतात. हे जे शरीर आहे तुमचं, हे तर वरचा कुर्ता पायजमा आहे. खरं शरीर तर त्याच्या आत आहे, ज्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. त्यामध्ये प्राणी मरत नाही, पण वेदना खूप होतात. तर हे भूत प्रेत ह्या सूक्ष्म शरीरात फिरतात, जे तुम्हाला दिसू नाही शकत. आणि तिथं जे शरीर असतं त्याला जेव्हा आदेश मिळतो धर्मराजाकडून, धर्मराजाच्या इथून न्यायाधीशाकडून, जा याला नरकामध्ये, त्याला स्वर्गामध्ये, याला गाढवाच्या योनीत, याला कुत्र्याच्या योनीत, ते तर पटपट निघून जातात. यमाचे दूत जेव्हा त्याला उचलून घेऊन जात असतात सगळ्या टोळीच्या टोळीला, जसे राखणदार प्राण्यांना फाटकामधून अडवताना, ते परत पळू नयेत म्हणून काठी मारून आत कोंडतात. तर ती तिथे स्थिती होईल त्या प्राण्यांची जे सद्भक्ती नाही करत किंवा नकली संतांकडून नाम घेऊन भक्ती करतात. सद्गुरू नाही मिळाला ज्यांना, यमाचे दूत त्यांना पुढे घेऊन जातात आणि ते परत पळतात. तिथे कोण जाणार राजी खुशीने? मग त्यांना सरळ भाले टोचतात, दे ठोकून, कुठेही लागू दे. आणि मग त्यांना ढकलून कोंडतात त्यात आणि फाटक बंद करून टाकतात. तर इथे सांगतात, नरक द्वार में दूत सफर करते खेचा ताण, उनसे कभू ना छूटता. आणि त्यानंतर नरक भोगून मग कुठे? मग 84 लाख योनींमध्ये 4 खाणींमध्ये परतून येतो. 4 खानी में भरमता और कभू न लगता पार, ये फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार. आता परमात्म्याचा हा मंत्र घेतल्यामुळे, मर्यादेत राहून भक्ती केल्यामुळे तुमचं केवढं पर्वताहून मोठं दुःख टळलं. बायपास काढला तुम्ही जर मर्यादेत राहाल तर. आता काय सांगतात परमात्मा की सतगुरु के सजदे करूं, कर्म छुटाए कोटि, और जो सतगुरु की निंदा करे उनके यम तोडेंगे होठ. की असे संत ज्यांनी एवढे उपकार केले, इतका निर्मल मार्ग आणि अशी पर्वताहून मोठी दुःख जीवांची दूर करतात, आणि इथे ह्या जीवनातही करोडो पापांपासून तुमचं रक्षण केलं जात आहे. विडी नका ओढू, दारू नका पिऊ, मांस नका खाऊ, बाबा कोणाचा आत्मा नका दुखावू. आता तुम्हाला इतकी दया आणि ज्ञान होईल भगवानाचं, तर मग तुम्ही ह्या पापांपासून वाचलात. सगळा दिवस भगवानाची भक्ती करता ना की बसून गप्पा मारता, तेच खेळा, कुठे राजकारणावर बोला, नाहीतर सिनेमा पाहून डोळे फोडता बसल्या बसल्या. आता किती बायपास काढले, किती कर्म सोडवली तुमची वाईट. म्हणतात सतगुरु के सजदा करूं, कर्म छुटाए कोट. आणि अशा सद्गुरूची जो निंदा करतो, मग यमाचे दूत त्याचे ओठ फोडतील, म्हणजे इतकं मारतील की कुठेही लागो. ओठ तर नाजूक असतात, लहान मुलांना दरडावतात, तर ओठांवर नाही मारत, एखादी थप्पड किंवा कमरेत मारतील. म्हणतात ओठ देखील फुटले तर असं म्हणतात इतकं निर्दयपणे मारलं. तर म्हणतात इतकी मारहाण होईल तुम्हाला अशा महापुरुषाची निंदा केली तर. आणि मग काय सांगितलंय? 7 समुद्र की मसी करूं, लेखनी करूं बनराय, धरती का कागज करूं, गुरु गुण लिख्यो न जाय. आता काय गुण लिहायचे त्या अशा महापुरुषाचे, ज्याने अशा संकटापासून वाचवलं? एका कुत्र्याचं आयुष्य लिहायला जा. जन्म झाल्यावर तो काय खायला सुरुवात करतो, कुठं राहतो, गरमी किती जळजळीत ऊन पडतं, बाहेर कळवळत असतो, गारठा पडतो, वरून पाऊसही पडत असतो, आणि तिथेच शरीराचं मुटकुळं करून बसत असतो आणि करतोय आणि हे आधी शेखी मिरवत होता, मनुष्य होता तेव्हा भगवान कधी विचारही नाही केला हे होईल तुझ्यासोबत. तर अशा दुःखांपासून ज्यांनी वाचवलं, आणि मग खाणं काय खातो हा? झोपून उठतात, जातो कुठेतरी, कारण की सुवास येतो स्वयंपाकघरातून अन्नाचा. आधी दारातून असं बघतो, कोणी बघत तर नाही ना, सरळ जाईल स्वयंपाकघराकडे जिथून सुवास येतो त्याला. आता स्वयंपाकघरात कोण चिरू देईल त्याला? कोणी काठी मारेल, जे हातात येईल ते फेकून मारेल पहिल्यांदा त्याला. जे स्वयंपाकघरात जायचा प्रयत्न करेल, बाहेर उभा राहा तुला तुकडा मिळेलच. पण याने त्याचं समाधान नाही होत, उपाशी झोपलेला असतो, रात्रभर ओरडत असतो बसून, भुंकतो विनाकारण. तर अशी दुर्गती होईल.
आणि तिथे मारतील काठी. मग तो थोडा वेळ ओरडेल, मग कदाचित दुसऱ्या घरी डोकवेल की बहुतेक इकडे डाळ शिजेल. आता दुसऱ्या घरी जेव्हा जातो तेव्हा त्याचं नशीब चप्पल मिळते की तुकडा मिळतोय. तिथे पण काठीने मारलं तर केकाटत निघतो, बाहेर जातो जंगलात. त्याला माहिती असतं की अजून मार खाल्ला जाणार नाही. मग काय खातो? तो शेण खातो जाऊन. असे हाल आपले होणार होते. आणि ह्या नामामुळे आणि ह्या भक्तीमुळे आणि ह्या बंदी छोडच्या दयेमुळे तुम्ही ह्या सगळ्यातून बायपास झाला आहात. तर सांगतात मग काय गुण लिहू अशा महापुरुषाचे, अशा भगवानाचे. 7ही समुद्रांची शाई बनवली इंक आणि संपूर्ण जमिनीचा कागद केला. सगळ्या वृक्षांची लेखणी बनवून ठेवली आणि मग लिहिलं तरी हे देखील संपतील कदाचित. पूर्ण समुद्र पण आटेल. पृथ्वी एवढा मोठा कागद सुद्धा कमी पडेल. त्या गुरुचे गुण नाही लिहिता येणार. आता परत काय सांगतात? गुरु मानुष कर जानते ते नर कहिए अंध ओए दुखी संसार में फिर आगे काढ़ के फंदे. म्हणतात अशा महापुरुषाला ॲज अ तुम्ही मनुष्य ट्रीट केलं तर लाभ नाही होणार. त्यासाठी परमात्मा काय सांगतात की गुरु गोविंद कर जानियो रहियो शब्द समाए मिले जब दंडवत बंद की नहीं पल पल ध्यान लगावे. की गुरुला परमात्मा समजून तुम्ही व्यवहार करा. आता पुण्यात्म्यानं एक सरळ गोष्ट आहे. जसा हा दास परमात्म्याने पाठवला तर हा दास तो परमात्मा नाहीये जो तुम्हाला हवा आहे. पण या दासाला ॲज अ गॉड नाही मानलं, भगवानासारखं नाही मानलं तर तो भगवान नाही मिळू शकणार. आता जसं एक गणिताचा एक प्रॉब्लेम येतो, गणितामध्ये एक प्रश्न येतो, त्यामध्ये मूळ किंमत लक्षात ठेवायची असते. बाकी दर ही वेळ ही सगळंच दिलेलं असतं. तर मूळ किंमत तर अब्जात खरवात असते. अब्जातली खरवातली अमाऊंट कित्येक कोटी रुपयांमध्ये असते. तर ह्या कित्येक कोटी अब्ज खरवाची मूळ किंमत समजण्यासाठी तुम्हाला मानावं लागतं. सपोज मूळ धन इज 100 रुपीज. जे मूळ धन आहे ते 100 रुपये माना. मूळ धन 100 रुपये मानून आपण प्रश्न सोडवायचो, प्रॉब्लेम सोडवायचो. तर त्या प्रश्नाची सोडवणूक अशीच होणार, नाहीतर होऊच नाही शकणार. पण ते 100 रुपये मूळ धन नाहीये, परंतु ते मानायला लागेल. तेव्हा त्यापासून तो दर मिळेल आणि त्यानंतर मग कॅल्क्युलेशन करून आपण काढतो. ते ओरिजिनल मूळ धन तेव्हा प्राप्त होते, मग तेव्हा आपण सफल होतो. अशाच प्रकारे तुम्हाला ह्या दासाला मानावं लागेल की माना रामपाल भगवान. रामपाल तो भगवान नाहीये. आणि ह्याला ॲज अ गुरु ट्रीट करून, ॲज अ गॉड ट्रीट करून तुम्हाला स्वतःची सवय सुधारावी लागेल. कारण की जेव्हा तुम्ही इथून जाल, इथून गेल्या गेल्या गुरुचा रोल, आधीही रोल आहे तरीही तुमच्या सोबत असेल. ह्या दासाच्या रूपात तुमचं खालपासून गणेशजींच्या दरबारातून अकाउंट क्लिअर करत जाऊ. म्हणजे तुम्ही जेव्हा इथून निघाल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचे रस्ते साफ असतील. जसे जागोजागी ते उभे असतात, चौकामध्ये शिपाई असतात ट्रॅफिकला डायव्हर्ट करण्यासाठी. असं जेव्हा तुम्ही जग सोडून जाल, तुम्हाला सांगत जाऊ तुम्ही इथून जा, तुम्ही तिथून जा, तर तुम्ही गणेशजींच्या ह्यामध्ये जाल जिथे गेल्यावर तुम्हाला क्लिअरन्स चिट मिळेल की जाजी तुम्ही जा. कारण की तुमची भक्ती अशी बनेल की त्यातून तुम्ही ऋणातून मुक्त होत जाल. मग याल स्वाद चक्रामध्ये, म्हणजे सावित्री ब्रह्माच्या दरबारात. तर तिथेही तुम्हाला क्लिअरन्स चिट मिळेल की जा तुम्ही, तुमचं काम झालं. कारण परमात्मा आधीच करून गेला असेल ह्या दासाच्या रूपात. आणि पुढे जाऊन बसतील त्रिकुटीच्या वर, जिथे मालकाचं त्या ब्रह्मांडातलं मूळ स्थान आहे, ऑफिस आहे, कार्यालय आहे. जसं प्रत्येक देशाचं एक राजदूत भवन असतं, तर ह्या दासाच्या रूपात तो परमात्मा तुम्हाला त्रिकुटीवर भेटेल. तर मग तुम्ही जाल नाभी कमलमध्ये. नाभी कमलमध्ये विष्णू आणि लक्ष्मीजींचा दरबार आहे.
तिथे तुम्हाला मग तिथून अकाउंट क्लिअर घ्यावं लागेल, ती सुद्धा चिट तयार मिळेल, नो ड्यूज सर्टिफिकेट. मग तिथून याल हृदय कमलमध्ये विष्णू, पार्वती आणि शिवाचा जो दरबार आहे. मग तिथून तुम्ही निघाल आणि मग याल कंठकमळमध्ये, तिथे दुर्गेचं स्थान आहे, तिथूनही तुम्हाला क्लिअरन्स चीट मिळेल. मग तुम्ही पोहोचाल त्रिकुटीवर. त्रिकुटीवर गेल्यावर मग 3 रस्ते फुटतात, त्याला त्रिवेणी म्हणतात. यांना तर कखही माहिती नाही त्रिकुटीचं. हे राधास्वामीवाले म्हणतात आम्ही तर सरळच, आम्हाला काही गरजच नाही वेदग्रंथांची कोणाला, आम्हाला तर खालच्या भगवानांशी काही देणं घेणं नाही, आम्ही तर सरळ त्रिकुटीवर ध्यान लावतो. त्रिकुटी काय बरवालाचा बस स्टँड आहे की सहज पोचाल त्रिकुटीवर? वा बाबा वा. त्रिकुटीपर्यंत पोहोचायला खूप शक्ती लागेल तुम्हाला. 7 जन्म 100 जन्मात नाही पोहोचू शकणार अशा साधनेने 5ही नामे काळाची जाणं, 5ही काळाच्या नामांचा जप करता साधना काही नाही. गुरु तर तुम्हाला नाहीत, कारण की जे राधास्वामीचे प्रमुख होते, शिवदयालजींना कोणी गुरु नव्हता आणि तो भूत बनून आपल्या शिष्यमार्फत बोलतोय. जसं सामान्य भूत बोलतोय, इकडे बघा आपण कोणाकोणाच्या आत जाऊन बोलतात, तसा तो तिथं बोलतोय. तेव्हा सांगण्याचा भाव असा आहे की जेव्हा त्रिकुटीवर तुम्ही पोहोचाल तर तिथे ह्या दासाच्या रूपात परमात्मा भेटतील. आणि जसा व्यवहार विचार तुमचा इथे आहे आणि जी डिमांड तुम्ही इथे मागून मरता, तर तिथे जाऊन मग तसंच मागाल, घर हवंय, कार येऊ दे. मग परमात्मा म्हणतील जा इथून, तू कार घे, घर घे, परत पाठवून देतील. तेव्हा ह्या सुद्धा तुमच्या इच्छा इथून अशासाठी हटवल्या जातात की फक्त हेच मागा. साई इतना दीजियो जा मैं कुटुंब समावे, हम भी भूखे न रहे, अतिथी न भूखो जावे. सांगा मग काय उरलं मागायचं? कुटुंब समानचा अर्थ आहे परिवाराची रिक्वायरमेंट ऑफ द फॅमिली. आता रिक्वायरमेंट म्हणून एखाद्याला मोटरसायकलची गरज आहे तर तीही देईल भगवान, अवश्य देईल. जर तुम्हाला कारची गरज असेल तर कार सुद्धा देईल, हे गॅरंटीड समजा. आता ज्याला जायचं आहे शेतात आणि परत यायचं आहे, सांगा तो काय करेल? हेलिकॉप्टरचं तो तर अनावश्यक फालतूपणा करत आहे. तर पुन्हा सांगण्याचा भाव असा आहे, समजा कार मिळाली म्हणून तू काही कोणता देवता झालास का? आता गरीब भक्ती करतो, मजूर भक्ती करतो, भक्ती भगवानाला आवडते, भक्त भगवानाला आवडतो, तेव्हा भक्ती करावीच लागेल. कोणाला सुविधा आहे असं जाण्यासाठी काही हरकत नाही, तीही घ्या, तोही देईल. परंतु एखादा मजूर म्हणाला मला कार हवी आहे, कार काय डोक्यात मारून घेणार आहेस? फावडं घेऊन जायचे तिथे खड्डा खोदायला, कार काय करायची आहे? हा, भक्ती दोघेही कराल, दोघेही मुक्त व्हाल. एक भक्ती, दोघेही सफल व्हाल. हे कारमध्ये फिरणंही सफल होईल आणि मजुरालाही तेच पद मिळेल जे त्या कारमध्ये बसणाऱ्याला मिळेल. मग आपल्याला तिथली इच्छा करायची आहे, इथली वस्तू नकोय आपल्याला. तर अशा प्रकारे जेव्हा अशा इथून भावना संपतील तेव्हा तिथे त्रिकुटीवर एक्झाम होईल तुमची. जसा तुमचा व्यवहार, जसे तुमचे विचार इथे या दासाच्या बाबतीत आहेत, भगवान बघत असतो. म्हणतात मौला बैठा मोर्चे और देखे जन की भेड़, 12 कोट जम किंकृत एक नाम की खेड़. आता जशा इथे तुम्हाला पद्धती सांगितल्या जातात, उदाहरण आणि एक्झाम्पल देत देत गोष्टी सांगून की परमात्मा जेव्हा तप्तशिलेवर आले काळाच्या ह्या लोकामध्ये, तेव्हा धर्मदासजींना परमात्मा सांगत आहेत की जेव्हा मी त्या काळाला म्हटलं, परमेश्वर कबीरजी सांगत आहेत की जेव्हा मी त्या काळाला हे म्हटलं की मी खाली जाईन आणि सगळ्या जीवांना सांगेन की तू भगवान नाहीस, आणि सगळे चुकीचा मंत्र जप करत आहेत त्यांना यथार्थ ज्ञान देईल, यथार्थ मंत्र देईन आणि सगळ्या जीवांना पार करून सतलोकात घेऊन जाईन. तू बराच त्रास दिलास यांना, भगवानाच्या आत्म्यांना. तेव्हा तो काळ इतका शक्तिशाली आहे की माझ्यावर हल्ला केला मारण्यासाठी. तेव्हा मी सतनामाचा जप सुरू केला आणि असं मी श्वासाचं सुमरण केलं, तो असा पडला जसा पंख कापलेला पक्षी. तर सांगायचा भाव असा आहे की जेव्हा तुमच्यावर काही संकट येतं, प्रथम मंत्र मिळालाय तर त्याचं सुमरण चालू करा, सेकंड मिळालाय तर सतनामाचं सुमरण सुरू करा, सारनाम मिळालं असेल तर काय सांगायचं ते सुमरण करा. तर तिन्ही एकसारखंच संरक्षण करतील इथल्या संकटांमध्ये. तर इथे परमात्मा आपल्याला सांगू इच्छितात, तर इथे आपल्याला सांगायचं आहे की जेव्हा
कोणतंही संकट येईल तेव्हा आपल्या श्वासांचं सुमरण आपण सुरू करायला पाहिजे. आणि ते श्वास उच्छ्वासामध्ये मौला बैठा मोर्चे और देखे जन की भेड़. भेड म्हणजे झुंज, म्हणजे कोणत्या पद्धतीने हा लढतो. जसा एक सैनिक आहे आणि त्याच्याकडे बंदूक आहे, गन आहे, आणि तो गन सोडून आणि दगड उचलून मारायला लागला तर कसं, काय अक्कल आहे त्याच्यात. तर तुम्हाला ही सतनामाची, या नामाची ही बंदूक दिलेली आहे, हत्यार दिलेलं आहे या काळाच्या दूतांशी लढण्यासाठी. आता जेव्हा तुमच्यावर संकट येतं, यमाचे दूत येतात, भले असं म्हणतात, परमात्म्याने लिहिलं, गरीबदासजींनी लिहिलंय की तो परमात्मा तुमची प्रत्येक हालचाल बघतो भक्ताची, आणि तुमचं हे सुद्धा बघतो की कशा प्रकारे हा सामना करेल काळाच्या दूतांचा. म्हणतात 12 कोटी यमाचे दूत आहेत. 4 दूतांची तर गोष्टच सोडा जे तुम्हाला घ्यायला येतात. जर 12 कोटी यमाचे दूत समोर उभे असतील आणि तुम्ही हे एक सुमरण सुरू केलं, हे 12 कोटी असे पडतील, एकमेकांवर असे उडून पडतील, पळून जाताना दिसतील, असे मैदान रिकामं करतील. आता सांगतात मौला बैठा मोर्चे. मौला म्हणजे तो परमात्मा आपल्या स्थानावर बसून तुम्हाला बघतो. मौला बैठा मोर्चे देखे जन की भेड़. जे मोर्चात भक्त बसले आहेत, म्हणजे हा मोर्चा आहे आपला, आणि काळाशी आपण लढत आहोत, संघर्ष करत आहोत, भक्ती करतो, सुमरण करतो. आणि सांगतात जसं संकट येतं त्यावेळी आपलं सुमरण सुरू करा दात्याचं, सगळ्या गोष्टी विसरून. आणि तिथे म्हणू नका आई ग मेलो वाचवा. कसला भक्त आहे तो? तेव्हा परमात्मा हे बघतो की तिथे तुम्ही कसा, कोणता फॉर्म्युला वापराल, तर त्या पद्धती तुम्हाला इथे सांगितल्या जातात. तेव्हा तिथे एक्झाम होईल त्रिकुटीवर जाऊन तुमची. तर इथे परमात्मा म्हणतात मौला बैठा मोर्चा देखे जन की भेड़. तुमची लढाई बघतो, झुंज बघतो, हा कसा सामना करतो. बंदूक धरून दगड उचलतो का बंदूक दाखवत आहे, मग अर्धा फरक पडतो बंदूक दाखवून. तर सुमरण सुरू, नामाच्या सुमरणाने संकट टळेल. आणि म्हणतात 12 कोटी जमचक जमकिंग कर जहां. 12 कोटी दूत, यमाचे दूत सगळेच्या सगळे समोर आले तर, और एक नाम की खेड़. खेड म्हणजे टक्कर, अशी मारली की सगळ्यांना तुडवत गेला, तगडा माणूस असता तर. अशी त्या मंत्राची इतकी जबरदस्त शक्ती आहे. कारण की जेव्हा हे ज्ञान सांगितलं गेलं होतं, सिंपल आणि अनएज्युकेटेड व्यक्ती होते, त्यांना सिंपल लँग्वेजमध्ये समजवायचं होतं. तर तो परमात्मा तुमची झुंज म्हणजे तुमचा एक्झरसाइज पाहत असतो. कसं करतो? तर तो जसं तुम्ही ह्या दासाबरोबर वागता, जशा तुम्ही डिमांड करत आहात, तेव्हा हळूहळू बघा, पहिल्यांदा कोणी भक्त येतो त्याला कंपल्सरी आहे, तो हे मागणारच. आणि हा भगवान नक्कीच देणार, ह्याच्या घरी कशाची कमी आहे. ज्ञान ह्यासाठी दिलं जातं की तू काय मागत आहेस तितकं माग जितकी तुला गरज आहे, आणि उरलेलं भगवानावर सोड, त्याला काय माहीत नाही माझ्या लेकराला पुढे कशाची गरज आहे. पुढे तयार मिळेल तुम्हाला, आधीच तयार मिळेल, ह्याला कशाची गरज आहे. पति भरता जमी पर जो जो धर पाओ. समर्थ झाडू देत है ना काटा लग जाए. तर तुम्ही त्याचे झाला आहात. मग तुमच्या जीवनरूपी प्रवासात झाडू घेऊन म्हणतात की मी त्याचा दास आहे. दास कोणाला म्हणतात? गुलामाला. भगवान दास ही मागे राहून जाईल, पण भगवान तुमची हाक ऐकूनच समोर उभा दिसेल, आणि त्याला पहिल्यांदाही उभा दिसेल की माझं लेकरू येत आहे, आणि साफ करेल सगळं की ह्याला कर्माचे काटे टोचायला नको. तेव्हा इतकं तुम्हाला ह्या मालकांमध्ये समर्पित व्हावं लागेल, एका पतिव्रतेसारखं, तेव्हा लाभ होईल. जेव्हा तुम्ही त्रिकुटीवर पोहोचाल, आता जसा भाव तुमचा इथे आहे, जसं स्वप्नात देखील मग असंच करता. जसं तुम्ही तुमच्या जागृत अवस्थेत करता दिवसा, तसंच तुमचं जर स्वप्न असेल, हे स्वप्न दिवसा कोणी केळी विकत असेल गाडी लावून बाजारात, तो करतो हे घ्या 10चे 20, 10चे 20, 10चे 20, 8चे 20, 8चे 20. नाही, असं नाही मिळणार. मग स्वप्नात पण तो तेच म्हणणार, हे घ्या 10चे 20, 10चे 20. तेव्हा आता जशी रिहर्सल तुम्ही इथे करता, जेव्हा तुमचा मृत्यू होईल तुम्हाला स्वप्न पडेल, आणि त्या स्वप्नात जे तुम्ही इथे करता तेच बोलाल तिथे जाऊन भगवानाच्या दरबारात, भगवानाच्या समोर. तर त्यासाठी आधी बघा, हा तर मालक आहे, तुम्हाला वेळ देईल पुरेसा.
तुमचं आयुष्य वाढवेल जर भक्ती नियमित केली तर. आणि तोपर्यंत तुमच्या इथल्या सांसारिक सुविधा पण सगळ्या सेट करेल, कारण की त्याला माहीत आहे की हा जीव आहे. आणि कितीही ज्ञान सांगा जोवर, आता साधी गोष्ट आहे, जोपर्यंत पायात काटा आहे कितीही सल्ला द्या, तो चपला घाल कधीच नाही घालू शकणार. तो काटा मग काढावाच लागेल जर चप्पल घालायची असेल तर. तर हा दास तुमच्याकडून भक्ती करवून घेईल, ज्याने तुमच्या कर्मातले काटे ही दुःख नक्की दूर होतील, हे गॅरंटीड समजा. तर त्यासाठी तुम्हाला धैर्य ठेवावं लागेल. धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ हो, और माली सीते 100 घड़ा ऋतुआएं फलो. मग गुरु मानुष कर जानते, गुरु बिन माल, गुरु मानुष कर जानते, ते नर कहीं है अंध, ओ है दुखी संसार में फिर आगे काढ़ के फंद. परमात्मा तुम्हाला त्रिकुटीवर भेटतील. तिथे गेल्यावर तुम्ही समर्पित होऊन असं दंडवत कराल आणि बघाल चेहऱ्याकडे, आणि परमात्मा जिकडे जिकडे जातील तुम्ही मागे मागे तिकडेच पळाल, त्यांच्याबरोबर जाल. तर तिथे तुम्हाला धर्मराजाच्या दरबारात नेलं जाईल. भेटतील तिथे दाता सोबत या दासाच्या रूपात. भाई कर ले गुरु वकील, मुकदमा भारी है. परमात्मा सगळ्याच प्रकारचे सल्ले देतात की गुरु तुमच्या ॲज अ ॲडव्होकेटचं सुद्धा काम करेल या धर्मराजाच्या न्यायाधीशाच्या दरबारामध्ये, जो इथला चीफ जस्टिस आहे 21 ब्रह्मांडांचा, एका ब्रह्मांडाचा. तर तिथे बरोबर जातील दासाच्या रूपात परमात्मा आणि त्यांना म्हणतील, सर उघडा. मध्ये हे विधान आहे भगवानाचं, सर्व एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. ते पुस्तक उघडलं जाईल, गीता तिथेच, की अशा प्रकारे भगवानाची बोली आहे ही या ब्रह्मची. आणि बघा काय म्हणतो हा, की माझ्या स्तराच्या सर्व पूजा मला देऊन टाक आणि मग तू जा, आता सोडा ह्याला. हा ओम नामाचा जप जो सतनामात जो सेकंड मंत्र दिला जातो, त्यात प्रथम जो मंत्र आहे सतनाम 2 अक्षरांचा आहे. जो पहिल्या अक्षराचा मंत्र आहे तो ब्रह्मचा आहे, ओम. त्याची कमाई तिथे देतील. मग तो ऑटोमॅटिकली सोडून देतील, हा जाजे तुम्ही. आणि मग दुसरा मंत्र आहे सतनामाचा, दुसरं अक्षर आहे, त्याची कमाई मग अक्षर पुरुषाच्या लोकात जाऊन द्यायची. तिथेही सोबत असेल परमात्मा या दासाच्या रूपात. आणि जेव्हा मग 11वं द्वार ओलांडलं आणि मग 12वं द्वार पार करून तेव्हा सतलोकात जाता येईल. हे 11वं द्वार, कोणी 10व्या द्वारावरच अडकतो, कोणी इथे 11वी खिडकी ऐकली अर्धवट. हे तर निम हकीम, हा मधु परमहंस रांजडीवाला. 11वी खिडकी आली, कोणाला नाही मिळाली आजपर्यंत. हे होते काळाचे दूत. आता परमात्म्यांना माहित होतं की यांना माझा संत येऊन साफ करेल, सगळ्यांचं पितळ उघडं पाडेल. तर ते 12वं द्वार पार करून सतलोकात प्रवेश करू आणि मग तिथे जाऊ जिथून परतून कधीही परत नाही येणार. परमात्म्याची भक्ती आणि सोबत गुरूंचं असं सहकार्य असंच कायम ठेवावं लागेल. गुरु को सिर पर राखियो, गुरु सौंप्या सिर सौंप्या गुरुदेव को, सफल हुआ ये शीश नित्यानंद, इस शीश पर आप बसे जगदीश. कोटि शीश तन दे लिए, जमराजा की फेंट, एक शीश देख ले सतगुरु अपने की भेंट. म्हणतात या काळाला तू इतकी असंख्य डोकी दिलीस, तुला बेमौत मारेल तुला. आणि एक डोकं देऊन गुरुला बघ, सद्गुरूला. डोकं देणं म्हणजे हे नाही की ते कापून द्यायचं. एक गुरु शिष्य होते आणि गुरु त्यांना शिकवायचे की बाळा, गुरुच्या आज्ञेचं पालन झालं पाहिजे, गुरुला भगवान तुल्य मानलं पाहिजे. एकदा त्या गुरुला परीक्षा घ्यावीशी वाटली आणि म्हटलं की बाळा, आज मी तुम्हाला एक आदेश देतो. 5-7 भक्त होते शिष्य. तर सगळे शिष्य म्हणाले की जशी आज्ञा असेल गुरुदेव, की आत्ता माझ्या डोक्यावर 5-5 चपला मारा. आता 5च्या 5 सुन्न झाले. मग ते आठवण करून देतात की गुरुच्या आज्ञा पाळत नाहीत ते शिष्य, ते फेल होतात बाबा. बघा, बाकीचे उठले नाहीत पण एक उभा राहिला.
आपली चप्पल काढली आणि गुरुजींच्या चरणाशी बसून स्वतःच्या डोक्यावर मारली 5 वेळा. गुरुजी म्हणाले की पळवाट नको काढूस, तुझ्या डोक्यावर नाही माझ्या डोक्यावर म्हटलं होतं मी, माझ्या मार. तर त्या विवेकी शिष्याने म्हटलं की या दासाचं डोकं सुद्धा तर तुमचंच आहे. तर सांगायचा भाव असा आहे की तुम्हाला असं समर्पित आणि विवेकी व्हावं लागेल, तेव्हा गुरुशिवाय तुमचा मोक्ष नाही. आणि गुरु तर तुम्हाला मिळाला. आपलं कल्याण करा, आपल्या परिवाराला आणा आणि जिथपर्यंत शक्य असेल तिथे हे ज्ञान पसरवा. खूप मोठे परोपकार होतील तुमचे, विश्वाचं कल्याण होईल. बोलो सतगुरुदेव. ही सारखी सारखी वेळ नाही येत मुलांनो. इथे एक एक क्षण तुमचा मोठा किमती बहुमूल्य आहे, जे भगवानांनी तुम्हाला इथे आणलाय. नाहीतर इथे येणं हा काय पोरखेळ आहे? परमात्म्याच्या अनुमतीशिवाय तुम्ही इथे मूव सुद्धा नाही होऊ शकत. स्पेशल आणलं तुम्हाला, भले कोणतंही कारण बनवून, भले दुःखी केलं किंवा सुखी केलं, तुम्हाला अशा स्थानावर आणून बसवलं. आता चर्चा ऐकत जा, एकेका शब्दावर विचार करा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सात साहेब, आपलं नाव? माझं नाव चंद्रकांत रघुनाथ कानडे, आपण कुठून आलात? नाशिक पंचवटी हिरावडे. आपला व्यवसाय काय आहे? माझा शेती व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची दीक्षा मी 2005 ऑगस्टला घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या चरणात येण्याच्या पहिले जी पारंपरिक भक्ती ती करत होतो. आणि विशेषतः भगवान शंकर आराध्य दैवत होते. भगवान शंकर आणि दुर्गादेवीची साधना करायचो. तर हे करत असताना हा मला 3 पिढीचा वारसा आहे. आमच्या घरात सगळी आध्यात्मिक परंपरा होती. यज्ञ करणे, अनुष्ठान करणे, गीतेचा पाठ करणे, शिवपुराण वगैरे ग्रंथ हे वाचत असायचे. आणि हे सगळं करत असताना, आता ही सांगण्याची गोष्ट नसते, असं म्हणतात की केलेलं कधी बोलू नये, पण हे सर्व भगत समाजाला कळण्यासाठी हे सांगतो आहे मी. तर दरवर्षी आमच्याकडं असं असायचं की दरवर्षी एक यज्ञ करायचो. भले तो शतचंडी असो किंवा रुद्रयाग असो, गणेशयाग असो, विष्णुयाग असो, गायत्री याग असो, असे दरवर्षी करायचो. पण हे करत असताना मला एक अनुभवायचं का कुठलाही कार्यक्रम झाल्यानंतर काही ना काही हानी व्हायची. हे भक्ती करत असताना काही ना काही हानी होत असायची. तर मग मी माझ्या वडिलांशी चर्चा करायचो का आपण कधी कोणाला त्रास देत नाही किंवा कोणाला फसवत नाही आणि आपण भक्तिमार्गही करतो, परमेश्वराची भक्ती करतो, आपल्याला त्रास का होतो? तर हे सगळं सांगत असताना वडील माझं समाधान करायचे की परमेश्वर आपली परीक्षा बघत असतो. तर माझ्या मनात विचारायचा ही अशी जीवघेणी परीक्षा कशी काय? भगवान शंकराची श्रावण महिन्यात महिनाभर शिवलिंगावर बेलपत्र वाहणे, नवरात्रात देवीचे 9 दिवस उपवास करणे आणि साप्ताहिक पण सोमवार, गुरुवार, शनिवार आणि सोमवार जो असायचा माझा हा निरंकार असायचा, फक्त पाण्यावर करायचो मी. नवरात्राचे उपवास पण कधी कधी पाण्यावर करायचो. आणि इतकी कठीण भक्ती करत असताना माझं समाधान व्हायचं नाही आणि हानी तर व्हायचीच. आणि हे सगळं भक्ती करत असताना मी खूप कष्ट करायचो. पूर्वी माझा डेअरीचा व्यवसाय होता. आता डेअरीचा व्यवसाय म्हटल्यानंतर तुम्ही समजू शकता का तो जनावराचा व्यवसाय म्हणजे जनावरासारखंच व्हावं लागतं. 18 तास काम करायचं आणि इतकं कष्ट करून मेहनत करून पण मला त्याच्यात काही प्रॉफिट नाही दिसायचं किंवा कष्ट करून काही समाधान पण नाही व्हायचं असे. आणि दुसरी गोष्ट शारीरिक पण कष्ट असायचेच. मला स्वतःला शारीरिक त्रास होता. तुम्ही मला समोर बघू शकता. माझे जे हात आहे पूर्ण हाताचे पूर्ण साल निघायची, पूर्ण लाल लाल हात असायचे. आणि किती सगळे औषध उपचार करून झाल्यानंतरसुद्धा त्याचा कुठल्याही प्रकारे लाभ झाला नाही. आणि सगळ्या प्रकारचे औषध केले, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक किंवा कोणी जे सांगितलं ते करत गेलो, पण त्याच्याने कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. इंटरनॅशनल पण ट्रीटमेंट घेतली पण काही उपयोग झाला नाही. सर, जसं आपण सांगत आहात की आपण व आपला परिवार हा पूर्वीपासूनच परमेश्वराच्या शोधार्थ होतात. त्यासाठी आपण बरेचसे यज्ञ केले, व्रतवैकल्य केले, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं सुख आणि समाधान लाभत नव्हतं.
मग मला असं विचारायचं आहे की ज्या गोष्टीची आपण खोज करत होतात, ज्या गोष्टीसाठी आपण हे सगळे प्रयत्न करत होतात की आपल्याला परमेश्वर पाहिजे किंवा शांतता पाहिजे, एक अध्यात्म पाहिजे, तर जी आपली जी खोज आहे ती पूर्ण झाली का? हो, तो जो तपास होता तो पूर्ण झाला. ती वेळ होती ऑगस्ट 2005. तर माझे जे काही मित्र होते त्यांनी रामपालजी महाराजांची दीक्षा घेतलेली होती आणि आमची चर्चा व्हायची. पण मी भगवान शंकरची साधना करत असल्यामुळे माझा जो स्वभाव अतिशय कडक होता, कोणाचं ऐकून घेण्याच्या स्थितीत नसायचो. मग योगायोगाने त्यांनी जे आमचे सिनियर गुरुबंधू आहे त्यांना बोलवलं आणि त्यांची माझी ज्ञानचर्चा झाली. तर जेव्हा त्यांची माझी ज्ञानचर्चा झाली तेव्हा त्यांनी मला विचारलं का तुम्ही कोणाची पूजा करता, कोणाची भक्ती करता. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं का जो सगळ्यांचा मालक एक आहे, मी त्याची पूजा करतो, त्याची भक्ती करतो, भगवान शंकराची आणि दुर्गाची साधना करतो. मग त्यांनी मला सांगितलं का तुम्ही जी साधना करता ही शास्त्र आधारे करत नाही, कारण जसं कायद्याचं संविधान आहे तसं भक्तिमार्गाचं संविधान आहे 4 वेद, गीता आणि आपले बाकीचे ग्रंथ. मग पुढं त्यांनी मला दाखवलं का पूर्ण परमेश्वर कोण आहे आणि ह्या पृथ्वीवर तत्वदर्शी संत कोण, त्याची ओळख काय. मग त्यांनी गीतेमध्ये दाखवलं की जो तत्वदर्शी संताची जी ओळख आहे हा उलटा संसाररूपी असलेला वृक्ष याचं जो वर्णन करेल सवेदविद ते तत्वदर्शी संत आणि त्यांच्याकडे मोक्षाचा मार्ग. पुढे जाऊन त्यांनी मला परत रेफरन्स दिला गीतेच्या 18व्या अध्यायातला. तर गीता सांगणारा सांगतो का अर्जुन तू उस परमात्मा के शरण जा, मैं भी उस आदि नारायण के शरण हूँ और उसके शरण में जाने के पश्चात तुझे सर्व पापों से मुक्त कर दूंगा और तू शाश्वत धाम को जाएगा जहाँ से पहिले वाली जीव सृष्टी थी. म्हणजे जिथून आपण आलेलो आहे त्या अमर लोकातून तो लोक आपल्याला प्राप्त होईल. मग हे ऐकल्यानंतर मी चकित झालो आणि आमच्याकडे वेळोवेळी गीतेचा पाठ वगैरे व्हायचा, देवी भागवत व्हायचं, शिवपुराण. त्याच्यामध्ये मला कुठंतरी खटकायचं. संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले मी त्याच्यानंतर. त्याच्यामध्ये सृष्टीरचना एक पार्ट सांगतात गुरुजी आणि तो पार्ट बघितल्यानंतर पूर्वीचं माझं जे ऐकलेलं कानावर होतं मग ते प्रत्यास आलं आणि म्हणतात की गुरुशिवाय ज्ञान नाही, ही गोष्ट सत्य पण आहे. तेव्हा त्या परमात्म्याच्या कृपेने ते सत्ज्ञान मला प्राप्त झालं आणि मग मी संत रामपालजी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे शास्त्रानुसार भक्ती करण्याला सुरुवात केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे काही अनुयायी यांनी आपल्याशी ज्ञानाविषयी चर्चा केली आणि संत रामपालजी महाराज जे काही शास्त्रानुसार ज्ञान सांगतात त्या ज्ञानाचा उलगडा त्यांनी आपल्याला खोलून दाखवला. त्याचप्रमाणे आपण संत रामपालजी महाराजांचे सत्संगसुद्धा बघितले असाल. यातून आपल्याला बोध झाला की आपण जी भक्ती करत आहेत त्याच्यावरची सुद्धा भक्ती आज संत रामपालजी महाराज सांगत आहेत. त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांची गुरुदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्या आधीच्या भक्तीमध्ये जे काय आपल्याला प्रश्न होते, त्याचप्रमाणे जे काय आपल्याला कष्ट होत होते, तर त्या कष्टापासून किंवा त्या प्रश्नांचा उलगडा आपल्याला झाला का आणि त्यातून आपल्याला काय काय अनुभव आलेत? हो, उलगडा पण झाला आणि त्याचे लाभ पण मला भरपूर मिळाले. आता उदाहरणार्थ लाभाची गोष्ट जर करायची तर सगळ्यात पहिले तर परमेश्वर भेटले, सद्भक्ती भेटली. त्याच्यानंतर हा झाला आध्यात्मिक लाभ. आणि शारीरिक लाभ जर म्हटलं तर मला पूर्वी त्रास होता शारीरिक. माझे हात तुम्ही बघू शकतात आज 80% क्लिअर आहे. पूर्वी माझ्या हाताची डायरेक्ट असे साल निघायची. त्याच्यासाठी सगळे डॉक्टर इलाज केले पण कुठलाही प्रकारचा उपयोग नाही झाला. फॉरेनची पण ट्रीटमेंट घेऊन उपयोग नाही झाला. आणि असे जे कोणी जे सांगितलं याच्याकडं जा त्याच्याकडं जा ते सगळे ते पण करून बघितले पण त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही झाला. तो उपयोग मला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीने झाला. हे झालं माझ्या बाबतीत. आणि तसंच माझ्या आईला अस्थमाचा त्रास होता आणि तिला इतका भयंकर त्रास व्हायचा की तिला डायरेक्ट ICUमध्ये ॲडमिट करायची. मग माझ्या परिवाराच्या दुसऱ्या सदस्यांनी पण नामोपदेश घेतला आणि आईचा त्रास परमेश्वराच्या कृपेने कायमस्वरूपी आता कमी झाला. जवळजवळ 90% त्रास नाहीच्या बरोबर. नाही तर पहिले मला सारखे दवाखानेच भरावं लागायचे, हॉस्पिटलचे बिलच भरत राहायचो आणि त्याच्यात आर्थिकही हानी व्हायची, मानसिकही त्रास व्हायचा आणि स्वास्थ्यही गमवून बसलो होतो. पण
तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज तो कुठलाही माझा त्रास राहिला नाही. दुसरी गोष्ट, व्यवसायामध्ये पण परमेश्वराच्या कृपेने मला आता चांगला लाभ आहे. पूर्वी मी 18 तास काम करायचो, माझा दुधाचा व्यवसाय होता, पण इतकं राबून पण काही भेटत नसायचं. पण आता परमेश्वराच्या कृपेने आता मी फक्त 20% काम करतो आणि आज माझा चरितार्थ चांगल्या प्रकारे परमेश्वराच्या कृपेने चालू आहे. हा सगळ्यात मोठा लाभ आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक शेतकरी आहात आणि आज शेतकऱ्यांची स्थिती बघितली तर बरेचसे शेतकरी आज त्रस्त दिसत आहेत. काही ना काही कारणामुळे, जसे की निसर्गामुळे त्यांच्या शेताची हानी झालेली आहे. त्याचप्रमाणे जे काही ते पीक घेत आहेत त्या पिकाला बाजारभाव मिळत नाही आणि मुलांच्या संगोपनासाठी, त्यांच्या लग्न कार्यासाठी त्यांना बराचसा खर्च येतो. त्या खर्चापायी ते कोणाकडनं तरी कर्ज घेतात आणि त्या कर्जाच्या दाबाखाली ते दबल्या जातात. तर ते दुःखी आहे आणि आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा करत आहेत. बऱ्याचशा लोकांनी त्यांचे जीवसुद्धा गमावले. मला असं विचारायचं, आपणसुद्धा एक शेतकरी आहात, तर त्या शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये आपल्यामध्ये असे काय गुण आहेत किंवा आपली भक्ती अशी काय आहे की ज्यामुळे आपल्याला या गोष्टींचा तुटवडा किंवा या गोष्टींचा कुठल्याही प्रकारची तुम्हाला हानी होत नाही? हा एक अनुभव खूपच जबरदस्त आहे. कदाचित तुम्हाला पटणार पण नाही, पण हे सत्य आहे आणि हे प्रूफ पण करून दाखवेल का ज्यांनी हे बघितलं ते सांगतील का हे सत्य आहे. असं आहे, एकदा मी फ्लावर लावली होती माझ्या शेतामध्ये आणि खूप पाऊस झाला. पाऊस झाल्यानंतर ते रोपं सगळे मेले होते आणि पाऊस उघडल्यानंतर मी 2-3 दिवसांनी जेव्हा शेतावर गेलो तर तेव्हा बघितलं तर त्या फ्लावरच्या झाडांना असे बारीक बारीक कोंब दिसले. तर माझा जो शेती बघणारा जो माणूस आहे त्यांनी मला फोनवर सांगितलं होतं का खूप पाऊस झाला आणि आपली फ्लावर गेली. तर मी जेव्हा शेतावर गेलो बघण्यासाठी तर मला त्याच्यामधून अंकुर दिसले असे बारीक बारीक. मग मी त्याला सांगितलं, अरे फुलवरीने शेंडा काढला. तर त्यांनी मला बोलला, अरे तुझ्या डोक्यात पाणी झालं, एकदा मेल्यावर काय जिवंत होतं का? तर त्याच्यानंतर ठीक आहे, चल असू दे, आता पाणी पडलेलं आहे, 2-4-8 दिवस तर काही वाफ येत नाही, नंतर आपण बघू काय असेल ते. 7-8 दिवसानंतर जेव्हा मी परत शेतावर गेलो तर ते पूर्ण झाडाला पूर्ण कोंब फुटलेले होते आणि ते फ्लावर झाड जिवंत झाले फ्लावरचे आणि त्याला कंदही आले आणि ते मार्केटला गेले. अशी परमेश्वराची कृपा. हा एक थोडासा नमुना तुम्हाला सांगितला. दुसरा, माझ्या आयुष्यातला एकदम रोमांचक जो क्षण आहे तो सांगतो तुम्हाला. असंच मी शेतावर गेलेलो होतो, पावसाळ्याचे दिवस होते, माझी भाताची रोपणी चालू होती आणि मला घरून फोन आला मिसेसचा की मुलगी फार रडती, तुम्ही घरी या ताबडतोब. तर पाऊस असल्यामुळे गाडी रोडवर लावलेली होती आणि मला हे भान नव्हतं का गाडीला हँडल लॉक आहे माझ्या. त्याच्यानंतर मी गाडीला चावी लावली आणि डायरेक्ट तिथून निघालो. तर नाशिकपासून 26 किलोमीटर आलो RTO ऑफिसपर्यंत, जिथं सप्तरंग सोसायटी, तिथं माझा इलेक्ट्रिशियन असतो. तर मग मी म्हटलं याला 2 मिनटं भेटू आणि मी गाडी स्लो केली. स्लो केल्यानंतर ॲटोमॅटिक हँडल जाम झालं. मी म्हटलं इतकं गाडी चालवताना काय झालं बा, कसं काय हँडल फिरत नाही. तर जेव्हा मी ते बघितलं तर हँडल लॉक होतं, तर मला घाम फुटला का इतकं 26 किलोमीटर आपण हँडल लॉक कसं काय येऊ शकलो. तर मला तर कळलं परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वरानेच आणलं, नाही तर हे काही कोणाच्या बसची गोष्ट नाही आहे. तर मग हे प्रमाण कोणी मान्य नाही केलं, त्याच्यासाठी मी तो ठेवला आहे का ज्या व्यक्तीने ते हँडल लॉक बघितलं, मग त्या मोटरवाल्याला मी बोलवलं आणि त्याला सांगितलं, बाबा हे बघ हँडल लॉक काय झालं. तेव्हा त्यांनी पाहिलं तर तो म्हणतो, अरे तो हँडल लॉक आहे गाडी, आप कैसे क्या आहे. तर हा एक अनुभव आहे. तर अशा प्रकारे मला शेतीमध्ये परमेश्वराच्या कृपेने लाभ होत राहतात. आणि दुसरी गोष्ट, संत रामपालजी महाराजांनी एक फार मोठा मेसेज दिला आहे आपल्या अनुयायांना आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही वागत असतो. त्याच्यात सगळ्यात मोठी एक गोष्ट आहे का उद्या भविष्यात मुलामुलीचं लग्न करायचं तर ना काही घेणं आहे ना काही देणं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा विचारही करत नाही ना आम्हाला कुठल्या प्रकारची चिंता करण्याची गरज पण नसते. आज आपण बघतोय अनेक मुली हुंडाबळीने मरत आहेत, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. तर जे काम सरकार नाही करू शकलं ते संत रामपालजी महाराजांनी केले. आज रामपालजी महाराजांचे करोडो अनुयायी आहेत, ते सगळे त्यांच्या आज्ञेनुसार हे करत असतात. त्याच्यामुळे ते सुखी आणि समाधानी पण आहेत. त्यापैकी मी पण एक आहे. माझ्या शेतात पण परमेश्वराच्या कृपेने पीकही चांगलं येत असतं आणि जी आपल्याला उपजीविका करण्यासाठी जितकी गरज आहे ती परमेश्वराच्या कृपेने भागते. त्याच्यामुळे हे जे आमचे शेतकरी बंधू काही कर्जबाजारीपणामुळे
किंवा काही गोष्टीमुळे पीक गेल्यामुळे जे आत्महत्या करतात किंवा सुसाईड करण्याचा प्रयत्न करतात, परमेश्वराच्या कृपेने तसं कुठल्याही प्रकारचा विचार आजपर्यंत माझ्या मनातही आला नाही, शिवलाही नाही. कुठलंही काम माझं असू द्या, मी ज्या कामाला निघालो परमेश्वराच्या कृपेने ते माझं ॲटोमॅटिक पुढं काम झालेलं असतं. ज्याच्याकडे जातो तो कधी नाही मला म्हणतच नाही. हा या भक्तिमार्गाचा सगळ्यात मोठा लाभ आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जी काही सद्भक्ती आहे, त्या सद्भक्तीच्या जोरावर आपल्याला कुठल्याही प्रकारचा असा त्रास होत नाही. आपण जी काही शेती व्यवसाय करत आहात त्या शेती व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला भरभराटी मिळत आहे आणि जे पीक आज मेलेलं होतं ते परमेश्वराच्या कृपेने जिवंत झालं. हा एक मोठा चमत्कार आहे समाजासाठी. तर मला असं विचारायचं आहे की या आपल्या सद्भक्तीच्या जोरावर जे काही आपण मिळवलं आहे, या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे अनेक शेतकरी भाऊ बंधू आहेत, त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग आज टी व्ही माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी सगळ्यांना हात जोडून एकच विनंती करेल का प्रत्येकाने आपलं आत्मचिंतन करावं. आपण जी भक्ती करतो ती बरोबर आहे का? आणि त्यांना निश्चितच त्यांचा आत्मा ग्वाही देईल का आपण जी भक्ती करतो ती पूर्ण नाही आहे, अपूर्ण आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळ्या प्रकारचे त्रास होत राहतात. तर सगळ्यांना हात जोडून विनंती करेल की आपण सर्व बंधू भगिनींनी सद्गुरू रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावी आणि आपलं जीवन कृत्यर्थ करावं आणि आपलं आयुष्य सफल करावं आणि मोक्ष प्राप्त करावं, ही सगळ्यांना विनंती करेन. त्यासाठी कृपया आपण संत रामपालजी महाराजांचे अनेक चॅनल्सवर सत्संग असतात, तरी कृपया ते सत्संग आपण बघावे किंवा आपण व्हॉट्सअपद्वारे ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग असे अनेक संत रामपालजी महाराजांनी अनेक पुस्तकं लिहिली आपल्यासाठी. तर ते तुम्ही पुस्तक वाचा, सत्संग ऐका आणि मग संत रामपालजी महाराजांकडून ज्ञानदीक्षा घ्या आणि आपलं जीवन सफल करा. सर, जसं आपण सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या ज्ञानावर चालायला हवे. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी, तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? तर जेव्हा संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू असतो त्याच्या खाली एक पट्टी चालते, त्याच्यावर फोन नंबर असतात. आपण त्या फोन नंबरवर संपर्क करून आपण नामदीक्षा प्राप्त करू शकता. दुसरी गोष्ट, पुस्तक मागवू शकता, ते अगदी निशुल्क असतं. कृपया सर्व बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा आणि सत्मार्ग प्राप्त करावा, ही आपल्या सर्वच विनंती आहे. सर, जसं आपण आज समाजाला विनंती करत आहात की संत रामपालजी महाराजांची ज्ञानदीक्षा आपण घ्यायला हवी, त्यासाठी आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही मोबाईल नंबर्स फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर संपर्क साधला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो व्यक्ती सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. तर मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? नाही, हा तर अतिशय भयानक गैरसमज केलेला आहे. तुम्हाला 1 रुपया खर्च नाही, कुठल्याही प्रकारची दक्षिणा नाही. संत रामपालजी महाराजांनी ज्यांना उपदेश घ्यायचा आहे त्यांना सगळं निशुल्क देतात. अगदी तुम्हाला पुस्तक आणि जे काय असं निशुल्क तुम्हाला उपलब्ध होईल, त्याला कुठल्याही प्रकारचं काही लागत नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.